वनमंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिवसलंय. गणेश नाईकांनी केलेल्या वक्तव्यावरून आता शिंदेच्या शिवसेनेने पत्रकार परिषद घेऊन गणेश नाईकांवरती गंभीर आरोप केलेले आहेत. आपल्यासोबत जिल्हाध्यक्ष विजय चौगुले आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. काय म्हणाल, ज्या पद्धतीने गणेश नाईकांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच्या बाबतीत वक्तव्य केलंय, त्यावरती तुमची आता भूमिका काय असणार? बघा, गणेश नाईक साहेबांनी पहिला झाकून बघायला पाहिजे आपल्या नव्या मुंबईकडे. नव्या मुंबईमध्ये आज सर्वसामान्य जनतेला जर न्याय भेटत असेल, आज UDCPRच्या माध्यमातून असेल, क्लस्टरच्या माध्यमातून असेल, सर्वसामान्य जनतेला न्याय भेटतो. आता क्लस्टरच्या माध्यमातून जर माथाडीच्या लोकांना न्याय भेटत असेल, क्लस्टरच्या माध्यमातून झोपडपट्टीच्या लोकांना न्याय भेटत असेल, क्लस्टरच्या माध्यमातून आणि UDCPRच्या माध्यमातून मध्यमवर्गीय लोकांना न्याय भेटत असेल, तर यांच्या पोटात दुखते कुठे? आज आमचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सर्वसामान्य जनतेचा, मध्यमवर्गीय जनतेचा आणि ही जी लोक आहेत हे ज्यांना न्याय भेटणार आहे ह्याच्यामध्ये 80% लोक ही मराठी माणसं आहेत. आणि मराठी माणसांना जर मोठी घरं भेटत असतील आणि त्यांना जर न्याय भेटत असेल तर गणेश नाईकांना दुखतंय कुठे? आणि आज मला मला एवढंच सांगायचं की गणेश नाईकांच्या दुखण्याचं कारण काय आहे? आज या ठिकाणी जर पाहायला गेला तर ओरम सारख्या ठिकाणी मोठे मोठे टावर उभे राहिले, तेव्हा त्यांना तिकडे प्रॉब्लेम दिसून नाही आले. त्या ठिकाणी कोणाचे एक एक फ्लोअर आहेत हे मी सांगायची गरज नाही, तिथं जाऊन बघायला पाहिजे की कोणाकोणाचे फ्लोअर आहे आणि कोणाचे त्या ठिकाणी फ्लॅट्स आहेत. गणेश नाईकांच्या माध्यमातून मला एवढं सांगते की आज त्यांना वाटते की क्लस्टरच्या माध्यमातून या ठिकाणी प्रॉब्लेम्स तयार होतील. तर या नव्या मुंबईमध्ये शहरी भागामध्ये 12,500 ते 30,000 घरं अनधिकृतपणे, आज 12,500 घरांचा मुद्दा आज न्यायप्रविष्ट आहे आणि न्यायालयामध्ये त्याच्या बाबतीत वेगळ्या पद्धतीने कोर्टामध्ये केस चालू झालेली आहे. असं असताना मग हे कोणाच्या कालखंडामध्ये घडले? यांच्याच कालखंडामध्ये घडलं ना. मग तेव्हा त्यांना ही गोष्टी आठवल्या नाही. स्वतःचा गाव त्यांनी पहिलं झाकून बघा. स्वतःच्या गावामध्ये आज जर तुम्ही UDCPRचा FSI आणि क्लस्टरचा जरी FSI पकडला, त्याच्यापेक्षा जास्त FSI त्यांच्या गावात वापरला गेलेला आहे. आणि तो गावामध्ये पूर्णपणे एवढं अनाधिकृत गजबजलेला आहे की बोनकोडा खेरणा, की सर्वसामान्य जनतेला रस्ता जायला आणि एक सिंगल गाडी जाऊ शकतील एवढं हे झालेलं आहे. आणि म्हणून गणेश नाईकांच्या पोटात ते दुखणं चालू झालेलं आहे की आमचे नेते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सर्वसामान्य जनतेला, झोपडपट्टीतील जनतेला, माथाडी लोकांना आणि मध्यमवर्गीय मराठी माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न करतायत. कारण ही मोठी घरं हे त्यांचं स्वप्न नाही आणि मोठे घरं ही मराठी मनुष्य विकत घेऊ शकत नाही. पण आज त्यांना या क्लस्टरच्या माध्यमातून, UDCPRच्या माध्यमातून यांना ही घरं भेटतील, तर यांच्या पोटात दुखायला चालू झालेलं. त्यांचं एकच म्हणणं आहे की UDCPR ज्या पद्धतीने लागू करण्यात आले त्याच्यामुळे नागरी सुविधावरती त्याचा परिणाम होणार, रस्त्यांवरती परिणाम होणार आहे, सिवरेजवरती परिणाम होणार आहे. अहो, याची सुरुवातच गणेश नाईकांनी केलेली आहे. सेक्टर वाशीच्या सेक्टर 1ला बिल्डिंग टॉवर कोणी बांधलं? 2.5 FSI कोणी अंमलात आणली? त्यावेळेस पुढच्या घटकामध्ये जरा आज हे नैवेद्य आणि जे आलबेला आज UDCPRच्या माध्यमातून डेव्हलप झालंय, त्यावेळेस 2.5 FSI साठी UD कडे त्यावेळेस गणेश नाईक स्वतः गेलेले होते, त्या सेक्टरसाठी स्वतः गेलेले होते. मग त्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, त्यांच्या विरोधात त्यांनी आवाज पण उचललेला होता. आणि त्यावेळेस त्यांनी या 2.5च्या FSI वरती किशोर पाटकर तर त्यांच्या बरोबरच होता. त्यावेळेस त्यांनी विष्णुदास भावेमध्ये मोठी सभा बोलवली होती मध्यमवर्गीय लोकांची. त्यावेळेस त्यांना काय वाटलं नाही का? त्यावेळेस त्यांना त्यावेळेस बरं वाटत होतं. आणि सुरुवात तर त्यांनीच केलेली आहे. मग आता सुरुवात त्यांनी केलेली आहे. मला एवढंच सांगायचं, सुनियोजित शहर हे सिडकोने डेव्हलप केलेलं सुनियोजित शहराचं गजबजलेली एक अनधिकृत नगरी या गणेश नाईक साहेबांच्या माध्यमातून उभारली गेली. हे मला त्यांना मी तोंडावर बोललो, मी त्यांना स्पष्टपणे सांगतोय. यांच्या कालखंडामध्ये ज्या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत, सत्ता आहे यांची, 15 वर्ष पालकमंत्री आहे, मग या गोष्टी घडल्यात कसं काय? आणि त्यावेळी 2.5 FSI जर आला असता आणि तेव्हा बिल्डिंग चालू झाल्या असत्या, यांचे सर्वांचे लागेबांधे ठरलेले होतात. या नव्या मुंबईची परिस्थिती काय आहे? जो कोणी आपल्याला येऊन भेटणार नाही त्याच्या विरोधात आपण कामकाज चालवायचं. आणि आज यांच्या हातात एक हाती सत्ता असल्यामुळे मग बिल्डर लोकांना त्रास, सर्वसामान्य जनतेला त्रास, हे त्यांचं चालू झालेलं आहे. त्यांनी थेट एकनाथ शिंदेलाच म्हटलं की तुमची जागा आम्ही दाखवून देऊ म्हणून. अरे, ते एकनाथ शिंदे साहेबांना काय जागा दाखवतील? हे एकनाथ शिंदे साहेब यांच्या ज्युनियर पक्षामध्ये काम करत असताना आम्ही बरोबर सर्व ज्युनियर एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री आहेत. यांची जागा कुठे आहे? आज एक वनमंत्री आहेत. हे वनमंत्री पण कुठल्या एका उद्योगपतीच्या आशीर्वादाने भेटलेलं आहे. नाही तर यांना हे पण भेटलं नसतं. तेव्हा त्यांनी शिंदे साहेबांच्या बाबतीत बोलू नये. शिंदे साहेब कुठं नाही, आपण कुठं.
नवी मुंबईतली जी अनधिकृत बांधकामाची बचबच सुरू झाली ही गणेश नाईकांमुळेच झाली असा थेट गंभीर आरोप विजय चौगुले यांनी केलेला आहे. विनय म्हात्रे, न्यूज 18 मराठी, नवी मुंबई.